नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजुष्टी मेटकर आज एका नवीन विषयासह आपल्यासमोर आले आहे. विषयाचं नाव अर्थातच आहे गुरुदक्षिणा. मंडळी, आज शिक्षक दिन आहे, त्यामुळे साहजिकच आपला जो ब्लॉग आहे तो मी माझ्या गुरूंना माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला ज्यांनी सुसंस्कारित केलं, मला ज्यांनी जे ते काही ज्ञान दिलं, त्या प्रत्येक माझ्या थोर गुरुला मी समर्पित करते. मंडळी, पहिल्यांदाच हात जोडून मी दोन्ही माझ्या सगळ्या शिक्षकांप्रती माझा आदरभाव व्यक्त करताना गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अशा प्रकारे माझ्या सगळ्याच गुरूंच्या प्रती आदरभाव व्यक्त करत मी आजच्या ब्लॉगला सुरुवात करते. मंडळी, गुरुच्या प्रती इतकी छान वर्णन की गुरु हा साक्षात परब्रह्म आहे, गुरु साक्षात ब्रह्मा विष्णूचा अवतार आहे. हे जे आहे ना, हे जे वर्णन आहे, इतक्या छान शब्दात वर्णलेलं जे आहे, त्यावरून आपल्याला गुरुची थोरवी कळते आणि गुरुचं आपल्या आयुष्यातलं स्थान किती महत्त्वाचं आहे हे यावरून आपल्याला अधोरेखित करायला मदत करते. लहानपणी आपण जेव्हा पाटी पेन्सिल घेऊन आयुष्याचा गमभन किंवा आयुष्याच्या शिक्षणाचा श्री गणेशा करत असतो, आयुष्यात गमभन शिकत असतो, त्याला आपल्याला जे संस्कार आपले शिक्षक आपले आईवडील करत असतात, त्यामुळेच आपण आज ज्या स्थानावर, ज्या पदावर, ज्या आत्मनिर्भरतेने आणि आत्मसन्मानाने आपण आज ताटमान करून जगतो आहोत ना, त्याबद्दल आपण आपल्या शिक्षकांचे, आपल्या आईवडिलांचे आपल्यावर किती ऋण आहेत हे आपल्याला कळून येतं. आणि मग प्रश्न पडतो की असं आहे की काही ऋण आपल्याकडून कधीच फेडू शकत नाही आपण. तर त्यावेळेला फुल नाही फुलाची पाकळी म्हणून हे ऋण तर मला फेडता येणं शक्य नाही माझ्या आईबाबांचं, माझ्या शिक्षकांचं. तर मी त्यांच्याप्रती माझा आदरभाव व्यक्त कसा करू शकते, मी त्यांच्यापर्यंत माझा गुरुजनांचे आभार मानण्यासाठी कशी पोचू शकते, ह्याचा विचार करत असताना मला आज हा गुरुदक्षिणा म्हणून ब्लॉग करावा वाटला. आणि त्या निमित्ताने मी माझ्या गुरूंप्रती गुरूंपाशी पोहोचण्याचा, त्यांच्याप्रती आभार मानण्याचा, त्यांचे ऋण फुलाची पाकळी म्हणून फेडण्याचा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे. मंडळी, गुरुजन हे आपल्याला नुसतं शाळेत करिक्युलम जो असतो तो शिकवत नाही, तर ते आपल्यावर वेगवेगळे संस्कार घडवत असतात. ते आपल्याला शिस्तप्रियता शिकवत असतात. ते आपल्याला जीवनाच्या वाटेवर चालत असताना कायद्याच्या चौकटीत राहून आपला आत्मसन्मान जपत, आपल्या आत्मभान राखत दुसऱ्यांच्या हक्कांची पायमल्ली होणार नाही, दुसऱ्यांची मनं आपल्यामुळे दुखावली जाणार नाहीत, त्यांना सहसा आपल्याकडून त्रास होणार नाही. तसेच आयुष्याचं जे गणित आहे ते प्रॉपर कसं बसवायचे आहे, सगळ्या गोष्टीत ते आपल्याला अशा अनेक गोष्टीत गुरुजन हे नेहमी मार्गदर्शन करत असतात. आणि म्हणूनच आयुष्यातली ही खूप मोठी ठेव आपल्याला त्यांनी दिली आहे आणि आपण ती जतन केली पाहिजे. आणि प्रत्येक वेळी आपल्याला ते बोट धरून चालायला शिकवत असतानाच आपण पडलो तर आपल्याला उठायला मदत करणारे, आपला बोट धरून आपल्याला परत पडलं तर उठायला शिकवणारे आपले शिक्षक, ज्यावेळेला एखाद्याला वेळी आपल्याला अपयश येतं त्यावेळेला ते आपल्याला सांगतात की अरे घाबरू नकोस, अपयश हीच यशाची खरी पायरी आहे. आणि मंडळी, हे जे त्यांनी आपल्या मनावर बिंबवलेले असतात, त्यामुळेच आपल्या मनात जीवनात हार मानण्याची आपल्याला सवयच राहत नाही. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, हेच लहानपणापासून या शिक्षकांनी आपल्या मनावर बिंबवल्यामुळे, ठसवल्यामुळे प्रयत्नपूर्वक यश कसं संपादन करायचं, आपल्या प्रयत्नांना आपल्या
कामाला प्रयत्नांची यथायोग्य जोड देऊन आपण कसं काय आयुष्यात यशस्वी व्हायचं याचं बाळकडूच ह्या शिक्षकांकडून आपल्याला मिळत असतं. ट्राय बट डोंट क्राय किंवा नेव्हर गिव्ह अप द थिंग्स हे त्यांनी आपल्याला नेहमीच शिकवलेलं असल्यामुळे, नेहमीच आपल्या मनावर ह्या गोष्टी बिंबवल्या असल्यामुळे पण कुठल्याही वाईट परिस्थितीत, कुठल्याही आयुष्याच्या चढ उतारात, आयुष्याच्या परीक्षेत आपण खचून जात नाही, डगमगून जात नाही, आपल्याला भीती वाटत नाही आणि आपण सतत पुढे चालण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आयुष्याचं हे असं जे गणित आहे, आयुष्याचं जे असं जे गणित आहे ते आपल्या शिक्षकांनी कसं आपल्यासाठी एकदम सोपं आणि सिंपल करून टाकलंय ते बघा मंडळी. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर शिक्षकांनी आपल्या मनावर बिंबवलं, ठसवलं जे आपल्यासाठी नेहमी श्रेयस्करच होतं, हितकर होतं, जे आपल्यासाठी नेहमी फायदेशीर होतं. आणि आयुष्याचं हे तत्वज्ञान त्यांनी इतक्या साध्या सोप्या सरळ भाषेत आपल्याला वर्णन केलं होतं. इतक्या साध्या सोप्या भाषेत त्यांनी हे तत्वज्ञान आपल्याला जे सांगितलं होतं ना, तर त्या दृष्टीने शिक्षक हे खूप मोठे तत्वज्ञच म्हणायला लागतील. आयुष्यातलं प्रत्येक गणिताचं समीकरण आपण जे शाळेत शिकतो ना, ते तसंच्या तसंच जीवनात ॲप्लिकेबल होईल असं नाही, हे सुद्धा आपले शिक्षक आपल्याला शिकवतात. त्याप्रमाणेच सीधी उंगली से घी नहीं निकलता तो घी उंगली टेढ़ी करनी पडते याचं सुद्धा उदाहरण ते आपल्याला महत्त्व पटवून देतात. आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला कसं बिहेव करायचं आहे, तुम्हाला कसं वागायचं आहे याचे छोटे छोटे धडे ते प्रत्येक आपल्या वयानुरूप आपल्याला देत असतात. शिक्षकांचे अजून एक गंमत अशी आहे की ह्या शिक्षकांना ना, जी मुलं खूप क्युरियस आहेत, खूप जिज्ञासू आहेत, खूप ज्यांना प्रश्न विचारायचे हौस आहे, ज्यांना आयुष्यात खूप अचीव करायचं आहे, खूप काही समजून घ्यायचं आहे, खूप मोठं व्हायचं आहे, अशी मुलं ह्या शिक्षकांना खूप प्रिय असतात. आणि म्हणून त्यांनी त्या आपल्या जिज्ञासू वृत्तीला खतपाणी घातलेलं असतो. आणि त्यांच्या शिकवणुकीमुळेच आयुष्यात आपली ही जिज्ञासा कधीच कमी होत नाही आणि प्रश्न विचारण्याची आपली जी खुमखुमी आहे ती कधीच बंद होत नाही. यासाठीही मी या शिक्षकांची खूप खूप आभारी आहे मंडळी. म्हणजे शिक्षक हा एक दिवा आहे असं आपण म्हणूया, की जो स्वतः सतत तेवत राहतो आणि त्याच्या त्या ज्ञानप्रकाशात आपल्या आयुष्याच्या मार्गावर तो प्रकाश टाकत असतो, ज्ञानरूपी प्रकाश आपल्याला देत असतो. आणि त्या दृष्टीने शिक्षक हा एक मोठा दीपस्तंभ म्हणावा लागेल आपल्या आयुष्यातला. गुरुची थोरवी वर्णन करताना अनेक गोष्टी तुम्ही सांगू शकाल. त्यातली ही एक आहे की गुरु बिना ज्ञान कहा, गुरु बिना ज्ञान कहा उसका जीवन सुनसान, गुरु ही है जो सिखाते हैं इंसानियत की पहचान. गुरु ही है जो सिखाते हैं इंसानियत की पहचान. जीवन को चलते रहना है, जीवन को चलते रहना है, लव इसकी झिलमिल जलती है. जीवन को चलते रहने के लिए लव इसकी झिलमिल जलती है, जीवन के हर चौराहे पर बस कमी तुम्हारी खलती है. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्या आयुष्यात आपल्यात ज्या कमी आहेत, आपल्यात जे दुर्गुण आहेत म्हणून किंवा जे आपल्याला समजत नाही आहे, जे आपल्याला त्या प्रत्येक गोष्ट अतिशय साध्या सरळ सोप्या भाषेत आपल्या चुकांचं सुधारण्यासाठी, आपल्या चुकांचं निरसन करण्यासाठी, आपल्या चुकांवर पांघरून न घालता त्या कशा सुधारायच्या, त्यांना कसं योग्य मार्गाने वळवायचं, या सगळ्या गोष्टी. आणि म्हणून आपल्या जीवनातली जी कमी आहे, कमतरता आहे, ती प्रत्येक क्षणाला गुरुजन हे कमी करत असतात. तर शिक्षकांची थोरवी अशी अनंत शब्दात आपण वर्णन करू शकतो. आणि पण असं आहे ना, शेवटी शिक्षकांची थोरवी वर्णन करायला सुद्धा आपलं शब्दभांडार कमी पडेल, इतके सद्गुण ह्या गुरुमध्ये असतात, ह्या आपल्या शिक्षकांमध्ये असतात. आणि तेच आपल्या आयुष्याची घडी बसवत असतात. शिक्षकांनी स्वतः तेवत राहून आपल्या आयुष्याच्या मार्गावर, आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश देत असतात. आपल्या आयुष्याच्या मार्गावर ते हा प्रकाश टाकत असतात ज्ञानाचा.
तमसोर्मा ज्योतिर्गमय असं जे म्हटलं जातं की आपल्यासारख्या अज्ञानी अशा ज्यांना ज्ञान कमी आहे, ज्यांना काही माहिती नाही, अशा छोट्या छोट्या मुलांना शिकवणं हे खूप मोठं स्किल आहे हो. त्यांना एका जागी बसवणं, त्यांच्याकडून त्या गोष्टी करून घेणं, त्यांना त्या गोष्टी समजावून सांगणं, ह्याच्यात फार मोठा पेशन्स लागतो. आणि आपले गुरुजन हे हा इतका पेशन्स ठेवून न चिडता न रागवता आपल्यावर हे संस्कार घडवत असतात. म्हणजे आपण जे लहानपणी असतो ना, मी काय म्हणते, आयुष्याच्या कुठल्याही एका स्टेजवर आपण अज्ञानीच असतो. आयुष्यभर आपण काहीतरी ग्रहण करण्यासाठी नेहमी तत्पर असलं पाहिजे. तर आपलं आयुष्य हे मातीचे गोळे आहेत. एखादा कुंभार जसा त्या मातीला आणतो, ती चांगली रगडतो, मळतो, तिला छान मग घटाचा आकार देतो, त्याच्यावर छान नक्षीकाम करतो आणि मग तो घट आपल्याला डोळ्यात भरतो, आपल्याला तो आवडतो. त्याप्रमाणे एक शिक्षक आपल्या ह्या मातीच्या गोळ्यांना छान तयार करत असतो. त्याच्या शिक्षकांची त्याच्यासाठी खूप मोठी तपश्चर्या असते की एखादा मुलगा एखाद्या गोष्टीत कमी पडतोय ना, मग त्याला जास्ती अटेन्शन देऊन, चांगलं अटेन्शन देऊन शिकवायचं. किंवा एखाद्या गोष्टीत पारंगत आहे तर त्याची विजिगीषुवृत्ती अजून वाढवून त्याला त्या गोष्टीत अधिकाधिक कसं अचीव करता येईल ह्याच्यासाठी सुद्धा मदत करणारे हे शिक्षकच असतात मंडळी. त्यामुळे अज्ञानी अंधाकर्मय आयुष्यातून ज्ञानाकडे आपल्याला बोटाला धरून देणारे, ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या सर्व गुरुजनांप्रती मी माझे सादर प्रणाम करते. म्हणजे मला चांगलं आठवतो, मी ज्यावेळी क्लिनिकल प्रॅक्टिस साठी आमच्या एका घराजवळच्याच फॅमिली फिजिशियनकडे जात होते, त्यावेळी एक दिवस गप्पा मारताना असंच ते मला म्हणाले की अंजू, एक गोष्ट तू आयुष्यभर लक्षात ठेव की तुला आयुष्यात जितक्या काही शंका असतील मेडिकल प्रोफेशनमधल्या, तुला जे काय विचारायचं असेल, तुला जे काय शंका वाटत असेल, ती कुठलीही शंका तू मला बेधडक विचार. आता तुझ्याकडून जर का चुका झाल्या तर त्या सांभाळून घ्यायला मी आहे क्लिनिकमध्ये. पण ज्या वेळेला तू स्वतः डॉक्टर म्हणून तुझ्या चेअरवर बसशील, तुझ्या क्लिनिकमध्ये बसशील, त्यावेळेला तुला अशी कोणतीही चूक करायची मुभा असणार नाही. कारण आयुष्यातली डॉक्टरच्या हातून घडणार एक छोटीशी चूक सुद्धा त्याला आयुष्यातून उठवू शकते मंडळी. आणि म्हणूनच ज्या वेळेला डॉक्टर झाले, माझ्या स्वतःच्या क्लिनिकमध्ये बसायला लागले, प्रॅक्टिस सुरू केली, त्यावेळेला प्रत्येक वेळी माझ्या चेअरवर बसताना माझ्या कानात हे शब्द गुंजन करत, मला ते आठवत, आणि मग माझ्या लक्षात येईल की खरंच आहे की आयुष्यात माणसाने खूप विजिगीषू असावं, खूप त्याला शंका असावं, खूप जिज्ञासू असावं, खूप त्याला क्युरियस असावं, त्याला खूप प्रश्न पडावेत आणि त्यांनी सगळ्या शंकांचं आयुष्यात निरसन करून घ्यावं. आणि आयुष्याच्या कोणत्याही स्टेजवर तुम्ही हे करू शकतात, यात मात्र शंका नाही. आणि म्हणूनच कदाचित माझ्या त्या क्लिनिकमधल्या डॉक्टर गुरूंनी मला जे काही शिकवलं, मी माझ्या अभ्यासाच्या ग्रंथातून जे काही मी वाचलो, जे काय मी आत्मसात केलो, क्लिनिकल प्रॅक्टिसच्या वेळी मी ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये गेले, बेडसाईड पेशंटच्या बरोबर मी अटेंटिव्ह राहिले, माझ्या गुरूंनी मला तिथल्या जे काही शिकवलं, जे काही ज्ञान दिलं, त्यांच्या अनुभवातून येणारे काही त्यांचे अनुभव त्यांनी जे मला सांगितले ते मी लक्षपूर्वक ऐकले. आणि त्यामुळेच असेल कदाचित की माझ्याकडून आयुष्यात प्रॅक्टिसमध्ये काही मेजर चुका होऊ शकल्या नाही. आणि त्याबद्दल मी ह्या माझ्या सगळ्या गुरुजनांप्रती परत एकदा आभार व्यक्त करते. मंडळी, आयुष्याच्या वळणावर भेटणारे गुरु हे असे वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळे गुरु भेटत असतात, त्यांच्याकडून आपण ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करायचा असतो. कोण कोणत्या रूपाने तुम्हाला काय येऊन सांगून जाईल हे तुम्हाला कळत नाही. पण एक मात्र खरं की ह्या सगळ्या गुरूंचं मार्गदर्शन हे आपल्याला आयुष्याची घडी नीट बसवण्यासाठी, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी, आपली ज्ञान लालसा, आपली जिज्ञासा, आपली विजिगीषुवृत्ती कशी ते वाढवतात आणि आपल्याला अधिकाधिक कार्यक्षम बनवतात, अधिकाधिक नीतिमान बनवतात, अधिकाधिक कॉन्फिडंटही बनवतात, की जेणेकरून आपल्याकडून आपल्या आयुष्याचा प्रवास हा सुखाचा होईल, सुखकर होईल, आनंदमय होईल आणि आपल्याला समाधानकारक असं यश मिळेल.
आणि म्हणूनच माझ्या सर्व सान थोर गुरूंच्या प्रती माझे पुन्हा एकदा त्यांना सादर प्रणाम आणि त्यांच्याप्रती मी आभार व्यक्त करते की माझ्या आयुष्यात इतके छान छान गुरु आले आणि त्यांनी माझ्या आयुष्य छान बनवलं. म्हणजे आज अजून एका गोष्टीचे मी आभार मानणार आहे की आज आपण ज्या सोशल मीडियाच्या युगात वावरतो आहोत, जिथे आपण आपल्या गुरूंप्रती मी कोणत्याही क्षणी माझ्या गुरूंच्या फोन करू शकते, त्यांच्याशी बोलू शकते, त्यांच्यावर कविता करू शकते, त्यांच्यावर ब्लॉग करू शकते, त्यांच्यावर एखादा आर्टिकल लिहू शकते. आणि मी माझ्या मनातल्या ज्या भावना आहेत माझ्या गुरूंप्रतीच्या, त्यांच्यापर्यंत मी आज जरी प्रत्यक्ष पोहोचू नाही शकली तरी त्यांच्याप्रती मला जो आदरभाव वाटतो तो त्यांच्याप्रत पोहोचण्याचा हा जो सोशल मीडियामुळे मला एक छान एक कॉर्नर मिळाला आहे. तर त्या सोशल मीडियाचे सुद्धा मी आज खूप आभार व्यक्त करते की ज्यामुळे आज जिथे कुठे माझे गुरुजन मला पाहत असतील, मला ऐकत असतील किंवा त्यांच्या मनात माझ्याबद्दल हे एक त्यांचे स्टुडंट म्हणून जो एक आपुलकी असेल आणि त्या आत्मीयतेनेच आम्ही एकमेकांना ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटत आहोत, त्या सगळ्या शिक्षकांना मी परत एकदा सादर प्रणाम करते, ज्यांनी माझं आयुष्य घडवलं आणि मला खूप छान बनवलं. एक व्यक्ती म्हणून, एक स्त्री म्हणून, एक डॉक्टर म्हणून, एक गृहिणी म्हणून माझ्या आईबाबांनी मला जे काही सुंदर घडवलं त्याबद्दल मी आज सगळ्यांची आभार मानते. मी आज त्याबद्दल सगळ्यांची ऋणी आहे आणि त्यांच्याप्रती माझा आदरभाव व्यक्त करताना ह्या 2 ओळी मला सुचल्या, मला योग्य वाटल्या तशा मी लिहिल्या. तुम्हाला हा विचार कसा वाटतो जरूर कळवा. नमस्कार.